दक्षता होईल तुम्हा सगळ्यांचं लोकशाहीच्या आज काय स्पेशल या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज ना मला कचोरी खावीशी वाटली. शेगाव कचोरी. नाही, ती खाण्यासाठी मी शेगावला अजिबात आलेली नाहीये. ती कचोरी सेम टेस्ट सेम क्वालिटी मला ठाण्यात मिळतीये. कुठे आहोत चला दाखवूयात. माझी ऑर्डर रेडी आहे. चला. क्या बात है. मी ऑर्डर केलेली गरमागरम शेगावची कचोरी. छान मिरचा आणि गोल्डन कलर असा आलाय आणि फार गरम आहे. खरंच सांगते, ही प्लेट अशी गरम झाली आहे छान. आणि हे आता मी खायला अजिबात वेळ घालवणार नाहीये. टेस्ट करते आणि लगेच सांगते तुम्हाला कशी आहे ही कचोरी. ही कचोरी आता जशी त्याचा म्हणजे एक तुकडा घेतला तेव्हा अक्षरशः त्यातनं वाफ येत होती आणि ती टेस्ट इतकी अमेझिंग आणि कमाल लागते. म्हणजे एक घास कचोरीचा आणि त्याबरोबर ती मिरची. हा भन्नाट आणि गरम गरम आहे त्यात, त्यामुळे खायला ती इतकी मजा येते ना. आणि मला असं वाटतं की पोट भरणार आहे म्हणजे याने एक खाऊन, कारण ती गरम आहे आणि अप्रतिम आहे. अर्थातच मला माहिती आहे तुम्हाला एक्साइटमेंट असेलच. ही शेगाव कचोरी कशी बनवतात, काय प्रोसेस आहे, चला बघूयात. खूप असं छान स्वच्छ आणि हायजेनिक आहे. ते ताटात ठेवणं आणि त्यात ते सारण्यासारखं ते भरलं जात आहे आणि इथे भरून ते हाताने असं कचोरीला दाबून आणि ते तेलात तिथे सोडलं जात आहे. आहा, छान तेलात कचोरी लालसर अशी फ्राय होतीये. माझ्यासारखंच इथे शेगाव कचोरीचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत इथे कस्टमर्स आहेत. आपण त्यांना विचारूयात. मॅम, तुमचं नाव? स्वाती पाटणकर. ओके. आणि काय सांगाल या शेगावच्या कचोरी बद्दल ठाण्यात? म्हणजे खूप वर्षापासून आम्ही घेतोय आणि खूप टेस्टी आहे म्हणून. आणि त्यातला जो मसाला असतो खूप असा टेस्टी आहे आणि अशी खूप स्पायसी नसते, त्यामुळे ती खूप आवडते. आणि आता ॲक्च्युली मी कांदिवलीलाही घेऊन चालले, कारण माझी जी भाची आहे ती शिकागोवरून आली आणि तिला ही कचोरी हवी आहे म्हणून मी तिच्यासाठी चालली कचोरी घेऊन. बात आहे. म्हणजे इतक्या लांबनं त्यांची डिमांड आहे ही शेगावची कचोरी खाण्यासाठी. म्हणजे ती फ्रीजरमध्ये ठेवून पुरवून खात असते. क्या बात आहे. म्हणजे भन्नाट असा जे कस्टमर्स आहेत त्यांचा पण यासाठी रिस्पॉन्स आहे. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल ही कचोरी, शेगाव कचोरी किती फेमस आहे. आता जी मी भन्नाट अशी शेगावची कचोरी खाल्ली आहे ना, त्या शॉपचे, आपल्या ठाण्यातल्या शॉपचे ओनर माझ्या बरोबर आहेत. आपण त्या सरांना विचारूयात की काय आहे हे शेगावची कचोरी. एक शेगाव म्हणजे तुम्हाला माहिती असेल गजानन महाराज हे आहे, तर तिथे रेल्वे कॅन्टीन मध्ये माझ्या वडिलांच्या आजोबांनी बनवलेली. तर ती तेव्हा फक्त त्या रेल्वे परिसरातच फेमस होती, कारण तिथे कॅन्टीन मध्ये. मग ती ट्रेन्स मध्ये विकायला लागली. मग ती शेगाव स्टेशनच्या बाहेर आली आणि मग आता तर बॉम्बे आहे, बॉम्बेमध्ये आहे, डोंबिवलीला आमची 3 ब्रांचेस, 2 ठाण्यात आहे, 1 डोंबिवलीला आहे. आणि पुष्कळ लोकांना आवडते, लोक फार चवेनी खातात. आणि साधारण प्राइस काय, म्हणजे साधारण आम्ही जेव्हा चालू केलेली तेव्हा ती 5 रुपयापासून होती. तर 5, 6, 7, 8, 10, 12, 14. आता सध्या 14 आहे. रिजनेबल रेट मध्ये आहे, कारण आता वडा म्हणजे बऱ्यापैकी तरी ते 20 to 24 रुपीजला आता वडापाव आहे. तर कम्पॅरेटिव्हली 14 रुपये कचोरी मच वर्थ इट. आणि म्हणजे काय रिस्पॉन्स कसा आहे आपल्या इथे? रिस्पॉन्स मॅम, हे 15 इयर चालू आहे लोकांचं, अजूनही तसंच चालू आहे रिस्पॉन्स. आणि एक्झॅक्टली मला असं वाटतं की हाच विश्वास असतो की टेस्ट आणि क्वालिटी मेंटेन करणं, आणि म्हणून अर्थात इथे गर्दी आहेच. तर मला अजून एक विचारायचं आहे की इथे आपण ऑर्डर पण म्हणजे हा स्विगी झोमॅटोवर आहे. इकडची ब्रांच माझी स्विगीला आहे, जांभळी नाक्याला ती झोमॅटोवर आहे. जर तुम्हाला ऑनलाईन हे कचोरी, शेगाव कचोरी जर मागवायची असेल इथनं, तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आणि पण मला असं वाटतं की इथे येऊन खाण्यात जी मजा आहे
ती नाहीये, त्यामुळे तुम्ही प्लीज गरम गरम निघत राहते तर लोक ती अशी फ्लेमिंग हॉट कचोरी लोकांना जास्त आवडते. मला तर ही शेगावची कचोरी भन्नाट आवडली आणि मला असं वाटतं तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मग वाट कसली बघताय? व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या लोकशाही फ्रेंडली या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते इथे येतील आणि त्यांना हा सुंदर असा अनुभव घेता येईल शेगाव कचोरीचा. आणि पाहत रहा लोकशाही मराठी.